नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 2 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये शुक्रवारचा दिवस उजाडताच आता अळशी दांगटांना बँड बाजासहित उठवत अवनीने मोठा धमाकाच केलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राजा आणि अवनी रात्रीच बाहेर फिरण्यासाठी निघालेले असतात, अगदी लॉंग राईडला. आता दोघेही खूप खुश असतात. अवनी आता आरशात एकटक राजाकडे बघू लागते. आता रस्त्यात खड्डा आल्यामुळे अवनी पटकन राजाच्या खांद्यावरती हात ठेवते. राजा मात्र लय खुश झालेला असतो, अगदी आनंदातच असतो. तर त्यानंतर इकडे घरी आता धन्या विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यात लगेच आता त्याला शुकशुक असा आवाज येऊ लागतो. धन्या घाबरतो. अरे बापरे, इकडे तर कोणीच दिसत नाहीये. मग हा आवाज नेमका येतोय तरी कुठनं, असे म्हणत धन्या आजूबाजूला बघू लागतो आणि आता पुन्हा शुकशुक असा आवाज येऊ लागतो. धन्या मात्र आता विहिरीत डोकावून बघणार. तेच पाठीमागनं आता नमी येते आणि चटकन त्याच्या पाठीवरती थाप मारते. धन्या घाबरतो. अगं पोरखेळ वाटला का? पडलो असतो ना विहिरीत मी. आणि असं काय भूतासारखं येत असते ना मी आमच्या घरात पाठीमागच्या दरवाजाने, ते पण अशी शुकशुक काय चालू आहे तुझं भूतासारखं? हे बघ, असं भूतासारखं येऊन मला घाबरवत जाऊ नको. शेवटचं सांगते. कशासाठी आली? यशादादाला भेटण्यासाठी. जातो आतमध्ये काम करतोय. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, नाही रे, मी यशाला भेटायला नाही आले. मला ना धनू तुला भेटायचे, तुझ्याशी बोलायचे. तेव्हा लगेच धन्याला धक्का बसतो. अरे बापरे, आज तर झिपऱ्यावरनं डायरेक्ट धन्या. भानगड काय? नमे, काय झाले सांगशील? तेव्हा आता लगेच नमी म्हणू लागते, नाही म्हणजे धन्या, मला ना जरा तुला काहीतरी विचारायचं होतं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, स्पेशल आहे का काहीतरी? मग नमे, एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. जर धन्याकडनं स्पेशल काहीतरी काढून घ्यायचं असेल ना, तर त्याची ट्रीटमेंट स्पेशल असत्या. त्यासाठी मला पैसे लागतील. तेव्हा नमी म्हणू लागते, हो ना, देते, तुला पैसे देते. हे घे 20 रुपये. आता मी जे विचारते ना त्याचं मला उत्तर दे. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, बोल बोल, काय उत्तर द्यायचंय सांग लवकर. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, अरे तो तुझा नगजाड्या भाऊ नाही का, तो पाण्या, तो आजकाल काय करतो? नाही म्हणजे काय काय करतो ते सांगा, लवकर बोल. 20 रुपये दिलेत ना तुला? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, पाण्या दादा, तो काय करणार आहे? सकाळी सकाळी उठतो आणि आंघोळ करतो, गॅरेजवरती जातो. तिकडे मग काय नट बोल्टो खोलतो, एखादी गाडी रिपेअरिंग करतो आणि तेच खडबड खडबड चालू असते. आणि पुन्हा घरी येतो, जेवतो, झोपतो. दुसरं काय करणार आहे तो? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, ते नको सांगू, त्या नगझड्याबद्दल ते समजा मला माहिती आहे. दुसरं सांग ना. अरे म्हणजे तो असे नटून तटून नवे कपडे घालून मस्त असा सेंट मारून बाहेर जातो का? कुणाशी असं कोपऱ्यात जाऊन गुलुगुलू बोलतो का? लाजतो का? हसतो का? तेव्हा लगेच धन्या म्हणू लागते, नमे, अगं हे समजा तर प्रेमात असल्यावर करतं ना माणूस, जशी तू करते यशादादाच्या प्रेमात. तेव्हा लगेच नमी लाजू लागते. हो. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, मग नमे, अगं पाण्यादादा हे समजा का करेन? तुला अक्कल आहे का? त्यावर नमी म्हणू लागते, खरं खरं सांगा, मला आता खरं खरं उत्तर दे. त्या पाण्याच्या आयुष्यात कोणी पोरगी आली का रे? नाही म्हणजे जो तिच्याशी बोलतो, जिला भेटतो, अशी कोणी पोरगी आली का त्याच्या आयुष्यात? लवकरात लवकर उत्तर द्या धन्या, ते पण खरं खरं. तेवढ्यात पाठीमागनं पाण्या आलेलं असतं. आता नमीचं आणि धन्याचं हे समद बोलणं त्याने ऐकलेलं असतं. पाण्या लगेच धन्याला खुणावतो, हो हो असं बोल, खोटं सांग, सांग लवकर. त्याच वेळेस आता नमी म्हणू लागते, सांग ना धन्या, हाय का अशी एखादी पोरगी जिला हा भेटतो बोलतो? त्यावर धन्या म्हणू लागतो, मग विषय का? लय जबरी, एक नंबर. हा, अगं तुला सांगतो पाण्या दादा सारखा तिच्याशी फोनवरती गुलुगुलू गुलुगुलू बोलत असतो, ते पण व्हिडिओ कॉलवरती. अगं रात्रीच्या 8 वाजता फोन सुरू होतो ना, तर सकाळच्या 6लाच बंद होतो. झोपू पण देत नाही आम्हाला चांगलं. सारखी चॅटिंग चालू असते, फोन चालू असतात. काय चालू आहे ना पाण्यादादाचं कळतच नाही. तेव्हा लगेच आता नमीला राग येतो, काय या नगझड्याच्या आयुष्यात पोरगी आली? कोण आहे ती नालायक पोरगी, कोण आहे? त्यावर धन्या म्हणू लागतो, अगो नालायक नाहीये, एक नंबर सुंदर आहे, लय भारी ती. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, एवढं कौतुक करू नको, तू तिला भेटलाय, तुला काय माहिती ती कशी आहे?
त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, भेटलो नाही. अगं पण व्हिडिओ कॉलवरती तिच्याशी बोललो ना, लय सुंदर आहे आणि पाण्यादावरती लय प्रेम करते ती. पाण्यादादाचा पण जीव जडलाय बरं का. आता नमीला राग येतो. अरे देवा, हे समजा काय होऊन बसलंय. अशी कोण सटवी आली ही, जी या नगजळ्याच्या आयुष्यात येऊन बसली. नाही नाही नाही, मला हे छोट्या जाऊबाईंपर्यंत पोचवावंच लागेल. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, नमे अगं पण तू समजा काय विचारायली. तेव्हा नमी म्हणू लागते, तुला काय करायचंय, दे इकडे ते पैसे. आता नमी लगेच ते 20 रुपये हिसकावते आणि रागाच्या भरात तिकडनं निघालेली असतानाच पाठीमागनं पाण्या दिसू लागतो. तेव्हा लगेच नमी आता नगझड्याकडे बघू लागते. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या अरे मी तुला पाणी आणायला सांगितलं होतं ना विहिरीतनं, तू इकडे काय करायलाय टाइमपास. त्यावर धन्या म्हणू लागतो, पाण्या दादा तुझं कसं असतंय ना माहितीये, पाणी प्यायचं असलं ना मग विहीर खाणायची, अशी वेळ आहे तुझी. तेव्हा लगेच आता पाणी म्हणू लागतो, हो ना मग चल लवकर, उगाच इकडे तिकडे टाइमपास करत बसू नको, चल पटकन. आता लगेच नमी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, पाण्या दादा कशाला खोटं बोलायला सांगितलं रे, अरे रागवली ना, दिले होते 20 रुपये ते पण ओढून घेऊन गेली. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, काळजी करू नको, मी तुला 25 रुपये देतो, हे घे. बरं झालं, आता मात्र त्या पायलीचा विषय ना माझ्या मागचा कटच होणार आहे. आता ही नमी समजा जाऊन तिला सांगणार आणि मग ती पायली मला सोडून देणार, लय मजा येणार आहे. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, असं आहे होय. तेवढ्यात लगेच पाण्यात ती 20ची नोट हिसकावतो. कसं आहे ना, माझ्याकडे सुट्टे नाही आहे ना, सुट्टे राहू दे आणि 5 ठेव तुला, असे म्हणताच पाण्यात मध्ये निघून जातो. धन्याला मात्र खूपच राग येतो. तर त्यानंतर इकडे राजा आणि अवनी बाहेर फिरण्यासाठी आलेले असतात, पण अवनी नाराज असते. राजा आता लगेच तिला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जातो. अवनीलाही आता ही पाणीपुरी खूप आवडलेली असते. दोघं अगदी मजेत गप्पा मारत हसत खेळत पाणीपुरी फस्त करतात. त्यानंतर आता दोघे एका ठिकाणी बसलेले असतात. राजा मात्र दूर बसलेला असतो. अवनीचा एकटक विचार करण्याचं काम चालू असतं. राजा उठतो आणि लगेच अवनीजवळ येऊन बसतो. मॅडम अजून किती वेळ बसायचंय, थांबायचंय का अजून. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो अजून थांबूया ना थोड्या वेळ. तेवढ्यात लगेच आता कॉन्स्टेबल साहेब आता काठी आपटतच तिकडे येतात. कोण आहे रे तिकडे, सगळ्या ठिकाणी आणि सल्लावर पॉईंट करून ठेवला या लोकांनी. काय चालू आहे, रात्रीची वेळ आहे आणि काय गुलूगुलू चालू आहे तुम्हा दोघांचं. थांबा आता, तुम्हाला बघतोच. तेवढ्यात लगेच राजा उठतो. ओ साहेब, ओ असं काही नाही आहे हो. तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात, असं काही नाही आहे म्हणजे, कोण आहे ती पोरगी तुझी, सांग ना, तुझी बहीण आहे का. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही बहीण नाही आहे अहो, त्या तर. त्यावर लगेच साहेब म्हणू लागतात, त्या तर मग कोण आहे, सांग लवकर. आणि काय गे पुरी, एवढ्या रात्री त्याच्याबरोबर फिरताना तुला काहीच वाटत नाही. अगं तुझे आईबाप तुला विचारत नाही का. चल दे, तुझ्या बापाचा नंबर दे, मी कॉलच करतो आणि डायरेक्टली बोलतो. लाव पटकन बापाला फोन. अवनी एक नाही दोन नाही गप्प. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, साहेब साहेब जरा समजून घ्या ना हो, तुम्ही समजताय ना तसं काही नाही हो, तुमचा गैरसमज झालाय. तेव्हा लगेच साहेब म्हणू लागतात, गप्पाबाईस, मला समजा कळतं तुमच्यासारखे लोक कसे आहेत ना, हे मला समजा माहिती. या पोरीच्या बापाला फोनच लावतो आता, थांब लवकर, लवकर नंबर दे, कोण आहे तो बाप तिचा, त्याच्याशी बोलतोच मी आता. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, साहेब अहो त्या तर माझ्या. त्यावर लगेच अवनी आता उठते आणि कॉन्स्टेबल साहेबांजवळ येते आणि म्हणू लागते, का करू मी माझ्या वडिलांना फोन, सांगा ना, का करायचा आहे मी माझ्या वडिलांना फोन, माझा नवरा सोबत असताना मी का माझ्या वडिलांशी बोलू. आता मात्र लगेच अवनीने ड्रेसमध्ये जे मंगळसूत्र लपवलेलं असतं ना, ते अवनी बाहेर काढते आणि आता लगेच कॉन्स्टेबल साहेबांना दाखवतच म्हणू लागते, हे बघा नवरा आहे तो माझा, मंगळसूत्र घातलंय मी त्याच्या नावाचं, मी माझ्या नवऱ्याबरोबर इथे कितीही वेळ बसू शकते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आता मात्र कॉन्स्टेबल साहेबांची बोलती बंद झालेली असते. पण राजा मात्र एकदम आता आपल्या अवनीकडे बघू लागतो, कारण चक्क नवऱ्याचा हक्क दाखवलाय. अरे बापरे, राजाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता हवालदार साहेब म्हणू लागतात, अरे बापरे, म्हणजे तुमच्याकडे पुरावा आहे तर, याचा अर्थ तुम्ही नवरा बायको आहात का, मग आधी सांगायचं ना, एवढं समजा घडलंच नसतं. आणि ओ मॅडम, जरा ते मंगळसूत्र दिसल असं ठेवा, झाकून ठेवू नका, आधीच बघितलं असतं तर एवढा मोठा घोळ झालाच नसता. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, साहेब ते. तेव्हा साहेब म्हणू लागतात, आणि
तू आधी बोलायचं ना ती तुझी बायको आहे म्हणून. मी एवढं कशाला बोललो असतो. बरं चला, बसायचं तर बसा, रात्रीची वेळ आहे, लवकर घरी जा. चला मी येतो, असे म्हणत आता लगेच कॉन्स्टेबल साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता राजा लगेच मॅडमजवळ येतो आणि आता एकटं कवनीकडे बघू लागतो. राजाला मात्र खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच अवनी आता जोरजोरात हसू लागते. दोघे एकमेकांकडे बघतात आणि खूप आता अगदी मनापासून हसत असतात. हसतच आता दोघेही घरी निघालेले असतात. तर त्यानंतर इकडे आता पायली मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात आता तिला मोठ्या जाऊबाईंचा फोन आलेला असतो. आता पायली पटकन फोन उचलते. मोठ्या जाऊबाई, सांगा लवकर, काही न्यूज लागली का हाती? सांगा ना, माझा पाण्या का असं वागतोय, सांगा ना. त्यावर लगेच आता नमी मिळू लागते. तुझ्या त्या नगजाड्या पाण्याच्या आयुष्यात ना दुसरीच कोणीतरी जानू आली. आता लगेच पाहिली म्हणू लागते. काय, दुसरी जानू? हे कसं शक्य आहे? कोण आहे ती सटवी? तिला मी सोडणार नाहीये. तिचं नाव गाव मला समजा कळायला हवं. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते. अगो बाई, ते नाही सांगितलं त्या झिपऱ्या धन्याने, पण एवढं मात्र सांगितलं, तुमचा तो नगझाड्या पाण्या आहे ना, तो रात्र रात्र व्हिडिओ कॉलवरती बोलत असतो तिच्याशी, सारखं चॅटिंग करत असतो. धन्या बी बोललाय तिच्याशी, दोघांचं चांगलं सूत्र जमलंय म्हणे. आता मात्र पाहिली म्हणू लागते. अरे देवा, मग आता मी काय करू? जाऊबाई सांगा ना, आता मी काय करू? जीव देऊ का आता मी माझा? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते. बाई, जीव बिव देण्याची गरज नाही आहे, असं काही करू नको. अगं जास्त वेळ टिकणार नाही ती सटवी. त्या नगझड्याबरोबर कोण राहणार आहे? डोकं फोड नाही तर. आता लगेच पायलीला राग येते. मोठ्या जाऊबाई, असं का बोलता तुम्ही माझ्या पानूला? तेव्हा लगेच नमी म्हणू लागते. मग काय बोलायचं दुसरं? बघितलं ना कसा वागतो. आधी तर नगझड्या होताच, पण आता धोकेबाज बी झालाय तो. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते. बास, आता मला त्या सटवीला माझ्या पानूच्या आयुष्यातनं दूर करावंच लागेल. तेव्हा नमी म्हणू लागते. त्याची काही गरज नाही हो, ती स्वतःच या नगजाड्याला सोडून जाईल. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते. अरे देवा, आयो, जाऊबाई, जर तिने माझ्या पानूला सोडलं आणि माझ्या पानूचं हार्ट ब्रेक झालं तर, फेल झालं तर, मग त्याला काही झालं आणि त्याने जर लग्न न करण्याचा डिसिजन घेतला तर, मग मी काय करू? मी कशी येऊ पानूच्या आयुष्यात? तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते. असं काही नाही होणार हो. तेव्हा पायली म्हणू लागते. जाऊबाई, मला सांगा, माझ्यात काही कमी आहे का? आहे का माझ्यात काही कमीपणा आहे का? सांगा जाऊबाई. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते. नाही नाही नाही, तुझ्यात काहीच नाहीये, काहीच नाहीये तुझ्यात. तेव्हा लगेच आता पायलीला राग येतो. अरे बापरे, काहीच नाही माझ्यात, असं का बोलायलेत जाऊबाई? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते. अगं, कमी काही नाहीये असं म्हणायचंय मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला तुझ्या या पानूचा भेद बघावा लागेल. काय बी झालं तरी त्याच्या आयुष्यातनं त्या पोरीला दूर तुलाच करावं लागेल, पाहिले? त्यावर पायली म्हणू लागते. ठीक आहे, आता उद्या बघते मी या पानूकडे. ही सटवी कोण आहे ना, तिचा बेत मी बघणार, असं आता पायलीने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. धन्या आणि पाण्या दोघेही आता घरात बसलेले असतात. अगदी अंथरूणही टाकलेलं असतं, पण आता वहिनी आणि राजाची वाट बघत असतात. तेवढ्यात लगेच धन्या पळतच येतो. आले 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 पटकन. त्याच वेळेस धन्या आणि पाण्या मस्त बेडवरती अशी मांडी घालून बसतात. तेवढ्यात लगेच आता हसरे चेहरे घेऊन अवनी आणि राजा घरात येतात. यशादादा, धन्या, पाण्या समधेजण या दोघांकडे बघू लागतात. आता मात्र रडत जाणारी वहिनी हसत आलेली असते. तेव्हा लगेच आता यशादादा म्हणू लागतो. समजा काही ठीक आहे ना? तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो. ऑल ओके, समजा काही ठीक आहे. त्याच वेळेस यशादादा म्हणू लागतो. बरोबर बसा तुम्ही, माझी मी कामं आटपतो. त्यावर अवनी म्हणू लागते. अजून आवरलं नाही का तुमचं? त्यावर यशादादा म्हणू लागतो. नाही, आता आवरलंच आहे, पण तुम्ही जेवलात का? त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते. हो, आम्ही खाऊन आलोय. तेव्हा पाण्या म्हणू लागतो. नसल आला तर चवळीची भाजी आणि चपाती आहे, ती खाऊन घ्या. तेव्हा राजा म्हणू लागतो. नाही नको, आम्ही खाऊन आलोय ना. तेव्हा पाण्या म्हणू लागतो. सकाळी खा नाश्त्यासाठी, असं म्हणायलोय. आणि राजा, गाडी चालली ना पण? तेव्हा राजा म्हणू लागतो. हो हो, नो प्रॉब्लेम, गाडी एकदम भारी बुंगाट मस्त चालली आहे. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते. यशादादा, मी काही मदत करू का तुम्हाला? तेव्हा यशादादा म्हणू लागतात. नाही नाही, किचनची कामं आवरलीत, माझं हे कॉन्ट्रॅक्टचं काम आहे ना, ते बघतोय, त्याचा हिशोब करायचा आहे मला. यशादादा आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते. धनू, गुड नाईट.
चला मी झोपते, आता मलाही खूप थकल्यासारखं वाटतंय. तेव्हा आता धन्या पाण्या गुड नाईट वहिनी असं म्हणू लागतात. अवनी आता रूमच्या दरवाजाजवळ जाते आणि इथं बघते, राजाकडे बघते. राजा, झोपते आम्ही, गुड नाईट असे म्हणताच अवनी आतमध्ये जाते, दरवाजा बंद करते. राजा आता डोक्याला हात लावतो. आता मात्र राजाला खूपच आनंद झालेला असतो, कारण आज राजा मॅडमचा नवरा आहे असं ठणक्यात मॅडमने सांगितलेलं असतं. आता राजा खूपच गालातल्या गालात हसू लागतो. तेवढ्यात धन्या आणि पाण्या विचारू लागतात, मग मग रडत जाणारी वहिनी हसत कशी आली? तू नेमकं केलंय काय तिकडे? काय काय झालंय सांग ना. तेव्हा राजा सांगू लागतो, कुठे काय, आम्ही गेलो रस्त्याने, मस्त छान असा गार वारा, थोडासा पाऊस, मस्त मातीचा वास, सुगंध, आणि त्यात त्यात मी रायटर, माझ्या गप्पा एकदम फॉलिसिपी, एकदम भारी, मस्त. आणि मग तेव्हा धन्या म्हणू लागतो, आणीच्या पुढं काय सांग ना. आणि मग काय? त्याच वेळेस यशादादा येतो. आता टप्पुरे डोळे करून यशादादा राजाकडे बघू लागतो. राजा घाबरतो, पुढे काहीच नाही, झोपून घ्या, चला पटकन, मलाही झोपू द्या. तेव्हा लगेच पाण्याने धन्या म्हणू लागतात, आत्ता तर समजा सांगत होता, मस्त मातीचा वास, जोराचा पाऊस, थंडगार वारा, पुढे काय झालं सांगा, लवकर सांग. आता धन्याही फोर्स करू लागतो. तेवढ्यात यशादादा ओरडतो, धन्या, तू लहान आहे, नको त्या गोष्टीत डोकं खुपसावू नको, मी किती वेळा सांगितलंय, चल पटकन झोपून घे. आता यशोदादाने दम दिल्यानंतर दोघेही झोपून घेतात. राजा लगेच आता किचनमध्ये पाणी आणण्यासाठी निघतो. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, पाणी ठेवलंय त्यांच्या रूममध्ये, तुला जायची गरज नाहीये, जा पटकन झोपून घे. आता मात्र सगळे झोपलेले असतात. दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता अवनी आपल्या रूममधनं बाहेर येते. आता मात्र ती या तिघांकडे बघते. धन्या, पाण्या आणि राजा मस्त सुम धरामधर घोरत पडलेले असतात. आता पाण्याने तर चष्माही लावलेला असतो. अवनीला मात्र जरा हसू येतं. ती आता लगेच किचनमध्ये येते. यशोदादा, तुमचा स्वयंपाक झाला पण? तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हो, आज शुक्रवार आहे ना, मला साईटवरती जायचं आहे, आज खूप कामं असतात ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, आज शुक्रवार आहे? खरंच आज शुक्रवार आहे? तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हो, काय चाललं? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, यशोदादा, मग या लोकांना उठवायला पाहिजे. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, 100 हाका मारल्या तरी पण उठत नाहीये ते, कसे उठवणार तुम्ही त्यांना? आता लगेच अवनी पटकन एक ताट घेते आणि लाटणं जे असतं ना, त्याने जोर जोरात ते ताट वाजू लागते. आता ही तिघही भावंड ओरडतच उठलेले असतात. कोण आहे, कोण आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, चला पटकन उठा उठा, लवकर उठा. तेव्हा राजा म्हणू लागतो, पण का एवढं लवकर का उठायचंय? त्यावर अवनी म्हणू लागते, हे बघा, आज शुक्रवार आहे म्हणून लवकर उठायचंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, शुक्रवार? मग शुक्रवार रोजच येतो प्रत्येक आठवड्यात. त्यावर धन्या म्हणू लागतो, काल गुरुवार होता, परवा शनिवार राहील, मग शुक्रवार तर येतोच ना मध्ये, मग कशाला उठायचंय, झोपू द्या आम्हाला. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, नाही यशोदादा, यशोदादा सांगा बरं. आता यशोदादा लगेच ते लाटणं हातात घेतो. उठता की नाही का, घालू एकेकाच्या डोक्यात. आता तिघही भावंड उठतात. पण नेमकं करायचंय काय वहिनी, आज शुक्रवारचं काय महत्वाचं एवढं? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा कुठे? त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, अण्णा ते तर गेले असतील त्यांचा स्टॉक आणायला. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, हो ना, मग अण्णा आल्यानंतर उठवा आम्हाला, आम्ही तोवर झोपतो. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, त्या सांगतायत ना उठायचं, मग लगेच गुमान उठायचं. तिघे आता उठून आंघोळीसाठी निघालेले असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, 1 मिनिट, हा पसारा कोण उचलणार आहे? ज्या वस्तू ज्या ठिकाणी जागच्या जागीच ठेवल्या पाहिजे तरच चांगलं दिसतं घर, चला पटकन उचला. तेव्हा राजा म्हणू लागतो, पाण्या उचल. पाण्या आता धन्याला सांगतो, उचल. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, आता हे ताटच डोक्यात घाली ना, सांगताय ना ते उचला म्हणून, जिथल्या तिथे ठेवा, उचला लवकर. तेव्हा लगेच तिघे आता अंथरूण उचलतात. त्याच वेळेस आता अवनीने सगळ्यांना पटापट घाई केलेली असते. तेव्हा यशोदादा विचारू लागतो, पण अवनी, आज शुक्रवार आहे, नेमकं आहे तरी काय? तेव्हा अवनी सांगू लागते, आजच्या दिवशी आमच्या घरी खूप खास महत्त्वाचा मोठा दिवस असतो. आज शुक्रवारी आमच्या घरी सगळे लवकर उठतात आणि वैभव लक्ष्मीची पूजा करतात, आरती करतात. सगळा दिवस खूप छान जातो. आजचा दिवस वैभव लक्ष्मीचा असतो, त्यामुळे माझी आई आणि वहिनी छान असं झाडलोट करायची. अवनी आता लगेच आपली ओढणी अशी गाठण मारते आणि झाडू हातात घेऊन मस्त आता अंगण झाडू लागते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पण वहिनी,
तुमच्या घरी तर नोकर चाकर असतात ना, मग हे समजा तुमची आई आणि वहिनी का करायच्या? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, आत्ता नाही पण आधी करायच्या. आत्ताही त्या सगळं घर स्वच्छ करतात, पण नोकर चाकर असतात ना. आता अवनीने दांगटांचं हे सगळं घर स्वच्छ केलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे देशमानेंच्या घरी शुक्रवारचा दिवस असल्यामुळे वैभव लक्ष्मीची पूजा झालेली असते. अवनीची आई सगळ्यांना आरती देते. तेवढ्यात आता तिला चुकून अवनीला आवाज देते, अवनी चल लवकर आरती घ्यायला. त्याच वेळेस सगळेजण अवनीच्या आईकडे बघतात. अवनीच्या आईला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता ती अवनीच्या बाबांना म्हणू लागते, अहो अवनी किती हौसाने हे सगळं करायची ना. खरंच शुक्रवारचा दिवस म्हणजे तिच्यासाठी खूप भारी दिवस असायचा. लवकर उठायची, वैभव लक्ष्मीच्या पूजेची समधी तयारी करायची, खूप आनंदात असायची ना. आणि त्यात आता उद्या वटपौर्णिमा. आपल्याला असा जावई एका जन्मातही नको होता हो, पण तिने जर उद्या 7 जन्मासाठी त्याला मागून घेतलं तर मग काय करायचं? आता देशमानेंना खूप राग आलेला असतो. देशमाने भडकलेले असतात. तर इकडे अवनीने आता मस्त सडा टाकण्यासाठी अंगणात पाणी मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्ही फक्त आईला काम करतानाच बघितलं असेल ना, पण सडा असा नाही मारायचा. आता सडा कसा मारायचा हे धन्याने अवनीला शिकवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता या दांगटांच्या सगळ्या भावंडांना अवनी आता देवघरात घेऊन येते. देवघर छोटंसंच असतं, पण त्यात खूप पसारा आणि सगळी जाळीजुळी झालेली असतात. अवनीला धक्काच बसतो, अरे बापरे हे देवघर आहे तुमचं? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो हेच घर आहे देवांचं. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागतो, अरे मग आंघोळ घालत नाही का तुम्ही रोज देवांना? असं कोणी देवघर ठेवतं का? अवनी आता लगेच स्वच्छ असं देवघर पुसून काढते. धन्या, पाण्या आणि राजा या तिघांनाही आता अवनीने कामाला लावलेलं असतं. चला पटकन एक एक देव स्वच्छ होईपर्यंत पुसत राहायचं. अगदी नवीन असे छान देवघर बनवलेलं असतं. त्याला असा फुलांची माळ घातलेली असते. आणि आता अवनीने दांगटांच्या घरात वैभव लक्ष्मीची पूजा केलेली असते. सगळे भावंड आता वहिनीकडे बघू लागतात. आता मात्र देशमाने पुढे काय करणार? अवनी आता त्यांच्याकडे जाणार का? हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.